नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, सरळ सेवा भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये लिपिक, शिपाई इत्यादी पदांचा समावेश आहे. तर यामध्ये जी काही जाहिरात आहे त्याची फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे आणि फॉर्म देखील भरणे सुरू झालेले आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता, कोणकोणती पदे आहेत, त्यानंतर एक्झाम फी किती आहे, एक्झामचा पॅटर्न कसा आहे आणि त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, कारण की नवीनच जाहिराती आहे, पीडीएफ्स आहेत किंवा परीक्षेसंदर्भात हॉल तिकीट वगैरेच्या लिंक्स आहेत, त्या तुम्हाला सर्व टेलिग्रामवर प्राप्त होतील. याही भरतीची पीडीएफ जी आहे ती सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होईल. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून ही भरती असो किंवा नवीन भरती असो, नवीन जाहिराती असो, सर्वांची माहिती आणि वेळेवर अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर पहा मित्रांनो, आपण एक एक करून बाब पाहणार आहोत. सर्वात प्रथम इथे आहे पोस्ट आणि सॅलरी, की पोस्ट कोणती आहे, त्यासाठी सॅलरी किती आहे आणि त्यासोबतच एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे. तर पहा, सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता लिपिक हे पद आहे. कोणतं पद आहे? लिपिकचं. त्यासाठी शैक्षणिक अर्हता जर आपण पाहिली, कनिष्ठ लिपिक आहे. लिपिकमध्ये दोन प्रकार असतात, आपल्याला माहित आहे. एक असते वरिष्ठ लिपिक, दुसरं असते कनिष्ठ लिपिक. तर कनिष्ठ लिपिकसाठीची ही जाहिरात आहे. यामध्ये शासन मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स म्हणजे काय, ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे. आता ते कशामध्ये असो, BA असो, BCom असो, BSc असो, ओपन युनिव्हर्सिटीतून असो, फक्त जी युनिव्हर्सिटी आहे त्याला शासनाची मान्यता असणे आवश्यक आहे. एक झालं हे तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही फील्डमध्ये असलं तरी चालणार आहे, स्ट्रीममध्ये असलं तरी चालणार आहे. त्यानंतर समतुल्य संगणक कोर्स म्हणजे MSCIT असो किंवा CCC असो, अशा पद्धतीचा कोर्स चालेल. नंतर पहा, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे. किंवा शब्द महत्वाचा आहे. एक तर तुमची इंग्लिश टायपिंग सुद्धा चालणार आहे आणि मराठी टायपिंग असली दोन्हीपैकी एक जरी असली तरी चालेल. पण मराठी जी टायपिंग आहे ती 30 शब्द प्रति मिनिटाची असावी आणि जी इंग्रजी टायपिंग आहे ती 40 शब्द प्रति मिनिटची असावी. म्हणजे इंग्लिश 40 आवश्यक आहे, मराठी 30 आवश्यक आहे. दोनपैकी एक असली तरी चालेल. नंतर पहा, जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला तिथं माहिती आहे, GCC TBC शासन मान्यता जी प्राप्त संस्था आहे त्याचंच आपल्याला लागतं. नंतर दुसरं जे पद आहे, अगोदर या कनिष्ठ लिपिकसाठीचे वेतन श्रेणी पाहू शकता तुम्ही. S6 दर्जाचं पेमेंट आहे. 19,900 ते 63,200 अशा पद्धतीचं तुमचं पेमेंट राहील. दुसरं पद पहा, दुसरं पद आहे शिपाई. तर शिपाईसाठी पात्रता आहे फक्त 10वी उत्तीर्ण असले तरी देखील तुम्ही शिपाई पदाचा फॉर्म भरू शकता. नंतर याचं जर पेमेंट पाहिलं तर S1 लेवलचं पेमेंट आहे 15,000 पासून तर 47,600 पर्यंतचं तुमचं पेमेंट या दरम्यान तुमचं राहील. नंतर पुढील जर आपण पोस्ट पाहिली तर पुढील पोस्ट आहे भुईकाटा ऑपरेटर. इथे जी शैक्षणिक पात्रता आहे ती टेक्निकल आहे. ITI फिटर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ITI चे प्रमाणपत्र आवश्यक, तसेच MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता इथे काय लागतं तुम्हाला, हे जे पद आहे ऑपरेटरचं, यासाठी ITI असणं आवश्यक आहे आणि तोही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच MSCIT किंवा MSCIT सारखे जे इतर कोर्सेस आहेत त्यापैकी एक कोर्स असला तरी चालेल. इथे जर तुम्ही पेमेंट पाहिलं तर S8 लेवलचं पेमेंट आहे, म्हणजे लिपिक पदापेक्षाही जास्त पेमेंट या पदाला आहे. 25,500 ते 81,100 पर्यंत तुमचं पेमेंट राहील. नंतर पहा, पुढील पद आहे वीज तंत्री. इथे सुद्धा ITI लागणार आहे आणि यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फतच. पण कोर्स जो आहे तो तुमचा इलेक्ट्रिशियन, जे वरचं ऑपरेटरचं पद आहे त्यासाठी आपल्याला फिटरचा कोर्स आवश्यक आहे. वीज तंत्री जे पद आहे तिथे आपल्याला इलेक्ट्रिशियनचा कोर्स आवश्यक आहे. MSCIT किंवा समतुल्य कोर्स दोन्हीला कंपल्सरी आहे. पेमेंट सुद्धा इथे S8 लेवलचंच आहे, म्हणजे ऑपरेटर आणि हे जे पद आहे वीज तंत्री, दोन्हीला सारख्या दर्जाचं पेमेंट इथे राहील. नंतर पहा, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी सुद्धा पोस्ट आहे. तर इथे 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. 4 चाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजे हेवी लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा 4 चाकीचं लायसन इथे गरजेचं आहे. याचं पेमेंट जर पाहिलं तर लिपिक सारखं पेमेंट आहे. S6 लेवलचं पेमेंट आहे 19,900 ते 63,200 या दरम्यान तुमचं पेमेंट राहील. आता तुम्हाला समजलं असेल की पोस्ट कोणत्या आहेत, पात्रता काय काय आहे आणि पेमेंट किती आहे. तर या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर फॉर्म भरण्यास तुम्ही पात्र आहात. त्यानंतर पहा, पुढील जर आपण बाब पाहिली तर पुढे आहे की महत्वाच्या तारखा, इम्पॉर्टंट डेट. सर्वात प्रथम आहे वयोमर्यादा. आता बरेच जण विचारतात की काय वयोमर्यादा राहणार आहे. तर
2/6/2025 म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे? 2 आहे. तर 2 जून 2025 पर्यंत या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी 18 वर्ष पाहिजे, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत आहे ओपन कॅटेगरीसाठी. कोणती? ओपन कॅटेगरी. जो खुला प्रवर्ग आहे तिथे 18 ते 38 ही वयोमर्यादा आहे. त्यासोबतच जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल म्हणजे राखीव प्रवर्गासाठी जर विचार कराल तर 18 ते 43 म्हणजे 5 वर्ष सूट इथे देण्यात आलेली आहे. तर 18 पासून तर 43 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. राखीव म्हणजे काय? SC असो, ST असो, ओपन सोडून इतर सर्व म्हणजे ओपन कॅटेगरी वगळता जे काही राखीव पद आहेत त्यासाठी 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. नंतर पहा महत्वाच्या तारखामध्ये काय? ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे 19 तारखेपासून फॉर्म सुरू झाले 19 मे पासून, तर 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 जून पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. नंतर जो शुल्क भरायची डेट आहे ती सुद्धा 2 तारीख आहे. 2 तारखेलाच तुम्हाला फी भरायची आहे. प्रवेशपत्र, परीक्षा, हॉल तिकीट या सर्वांची अपडेट वेबसाईटवर मिळेल आणि त्या परीक्षे संदर्भात ज्या काही सूचना असतील त्या देखील तुम्हाला आगामी काळात कळवल्या जाणार आहे. नंतर पहा एक्झाम पॅटर्न आणि फी जर आपण पाहिली तर राखीव प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी मधून तुम्ही येत असाल, SC, ST, OBC मधून जर येत असाल तर 500 रुपये फी आहे आणि जर तुम्ही अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल तर 700 रुपये फी या ठिकाणी तुमच्याकडून आकारल्या जाईल. ही जी आहे ती एक्झाम फी आहे. पॅटर्न जर आपण पाहिला तर स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, म्हणजे प्रत्येक पोस्ट इथे जर आपण पाहिलं शिपाई असो, लिपिक असो, ड्रायव्हर असो या सर्वांसाठी स्वतंत्ररित्या परीक्षा घेतल्या जाईल. दुसरं, कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदासाठी 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे. कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हे जे 2 पद आहे यासाठी 200 गुणांचा पेपर होणार आहे. मात्र जे टेक्निकल पोस्ट आहे म्हणजे भुई काटा ऑपरेटर, वीजतंत्री, वाहन चालक यांच्यासाठी 120 गुणांचीच ऑनलाईन परीक्षा आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होईल. आता इथे कसं आहे, ह्या टेक्निकल पोस्ट आहे यांना प्रॅक्टिकल सुद्धा आहे, त्यामुळेच त्यांची 120 मार्कांचा पेपर होईल आणि नंतर होणार आहे 80 मार्कांचं व्यावसायिक चाचणी. मात्र कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हे जे पद आहे यांची परीक्षा एकदाच होईल 200 गुणांची. नंतर उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क देखील भरणे गरजेचे आहे आणि प्रत्येक पदाची परीक्षा ही स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळेत घेण्यात येईल. इथे त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता, फक्त पद हे वेगळं असावं. म्हणजे शिपाईसाठी भरू शकता. आता तुमचं ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल, तुमच्याकडे जर टायपिंग अवेलेबल असेल तर तुम्ही शिपाईसाठी देखील भरू शकता आणि लिपिकसाठी सुद्धा भरू शकता. तुमचं 10वी झालेलं आहे, ITI झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी जर तुमचा इलेक्ट्रिशियन झालेला असेल तर वीज तंत्रीसाठी देखील फॉर्म भरू शकता आणि त्यासोबतच शिपाईसाठी देखील फॉर्म भरू शकता. म्हणजे एकापेक्षा जास्त पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त फी जी आहे ती तुम्हाला जेवढ्या पदांसाठी तुम्ही अप्लाय कराल तेवढी भरावी लागेल. आता पहा, यानंतर जर आपण पाहिलं पोस्ट आणि वॅकन्सी, जागा किती आहे, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे की जागा किती आहेत कॅटेगरी वाईज. तर इथे कनिष्ठ लिपिकचा जर आपण पाहिल्या तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. नंतर इतर मागासवर्गासाठी 1 जागा आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SC BC साठी 1 जागा आहे. बस या 3 जागा आहेत एकूण लिपिक पदासाठी. म्हणून इतर कॅटेगरीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी अर्ज करू नये, कारण की त्यांच्यासाठी जागा नाही. अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, त्यानंतर इतर मागासवर्गासाठी 1 आहे आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 आहे आणि तीही महिलांसाठी राखीव आहे. अशा एकूण 3 जागा यांनी सांगितल्या. आता शिपाई जर झालं तर अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1, त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही क साठी 1 जागा आहे. नंतर इतर मागासवर्गासाठी सुद्धा 1 जागा आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 जागा आहे, पण ती महिलांसाठी राखीव आहे. आणि नंतर EWS साठी 1 आहे. खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा 1 जागा आहे. म्हणजे शिपाई पदासाठी जेमतेम सर्व कॅटेगरीच्या आपल्याला जागा दिसतात. त्यासोबतच ओपनची सुद्धा 1 जागा आहे. अशा एकूण 7 जागा आहेत, तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर भुईकाटा ऑपरेटर जर पाहिला आपण तर ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा आहे. म्हणजे इथे कोणीही अर्ज करू शकतो. तुमची कॅटेगरी कोणतीही असली तरी देखील तुम्ही भुईकाटा ऑपरेटरसाठी अर्ज करू शकता. फक्त शैक्षणिक पात्रता बघणे गरजेचे आहे. इथे आणखी 1 जागा आहे. ही जी आहे विजा साठी 1 जागा आहे. भुईकाटा ऑपरेटर मध्ये म्हणजे 2 जागा आहेत एकूण. 1 खुल्यासाठी आहे आणि 1 विजा साठी आहे. नंतर पहा वीजतंत्री जर आपण पाहिलं तर वीजतंत्रीमध्ये खुल्यासाठी 1 जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी, म्हणजे कोणीही अर्ज या ठिकाणी करू शकतो. नंतर वाहन चालक जर पाहिलं तर वाहन चालक मध्ये सुद्धा ओपन साठी 1 जागा आहे. आणि नंतर अशा एकूण जर पाहिल्या आपण तर 14 जागांसाठी ही जाहिरात आलेली दिसते. तर जागा तुम्ही पाहून घ्या तुमच्या कॅटेगरीसाठी जागा आहेत की नाही. कनिष्ठ लिपिकचा जर विचार केला आपण तर तिथे मात्र काही कॅटेगरीसाठी जागा नाहीत, पण शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, वीजतंत्री, वाहन चालक हे जर पाहिलं तर इथे आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी जागा दिसते. म्हणजे इथे तुम्ही अर्ज करू शकता कोणतीही तुमची कॅटेगरी असली तरी देखील. नंतर पहा जॉब लोकेशन काय राहील, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे.
तर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा देखील छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. म्हणजे तुमचं जे जॉब लोकेशन आहे ते छत्रपती संभाजीनगर राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती. आता ज्या काही पुढील सूचना आहेत किंवा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, त्यानंतर हॉल तिकीट बाबत जी नोटीस आहे तर ही तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल. ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची. यामध्ये त्यांनी संपूर्ण बाबी मेन्शन केलेल्या आहे आणि ज्या काही परीक्षेसंदर्भात देखील अपडेट राहतील त्या सुद्धा तुम्हाला इथेच मिळणार आहे. तर वेबसाईट काय आहे? www.apmc छत्रपती संभाजीनगर .in अशी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि जे हॉल तिकीट वगैरे राहतील तुमच्या त्याच्याही सूचना यावरच तुम्हाला प्राप्त होतील. तर पहा मित्रांनो, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.